तर रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कदाचित या व्हिडिओमध्ये भरपूर सारा आवाज येईल, गाड्यांचा आवाज येईल. कारण ना काय सांगू, आमचं एरियाच इथं घरच असं इथं आहे ना की इकडून गाड्या आहेत, तिकडून गाड्या आहेत, रोडवरून पण गाड्या आहेत, भरपूर साऱ्या गाड्या आहेत ना, त्यामुळे आवाज तर येणारच. आली गाडी आणि त्या विटांच्या वाळूच्या मोठे मोठे जे आयचर आहेत ना ते तर एवढं फिरतात ना, त्यामुळे खूप सारा आवाज येतो. मी आताच थोडंसं म्हणजे इमोशनल झाले म्हणजे थोडंसं. आता आपल्या जवळच्या लोकांना कोणाला काही झालं की वाईट तर वाटतंच, आणि मी खूप इमोशनल आणि जरा वेडी टाईपची आहे. तर असू द्या, प्रेम तर करायलाच पाहिजे. पण मला कधी कधी भीती वाटते की आपण बघा, ते श्रीकृष्ण म्हणतात, भगवद्गीतेत सांगितले की माणसाचा पाय मोकळा असावा, आणि आपण येताना काय सोबत आणले, मग काय सोबत जाणार आहे ना. तर मग मला असं वाटतं की सोबत कोण जरी जाणार नसलं ना तरी आपण जी माणसं आहेत आपल्यासोबत, जी आपले जीवाचे आहेत, त्यांना प्रेम तर केलंच पाहिजे. तसं प्रेमामुळं कधी कधी डोळ्यामध्ये पाणी येतं असो, आणि ते करत राहायचं सगळ्यांवर, भले आपल्याला त्रास झाला तरी असो. तर विषय असा आहे की मी तुम्हाला बोलले होते की ब्लॉग बघा. आता याआधी ना तसं माझं वजन 74 म्हणजे ऑलमोस्ट माझं वजन 75 किलो झालं होतं. एक पण कमी म्हणजे 100 ग्रॅम वगैरे कमी असेल तर 75 किलो माझं टोटल वजन झालं होतं. आता 75 किलो वजन झाल्यावर सगळ्यांनीच लग्नामध्ये, आता अक्षराचं लग्न झालं, म्हणजे माझ्या बहिणीच्या जावेच्या मुलीचं लग्न झालं, त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं, चुलत बहिणीचं. सगळ्यांनी भेटलं की म्हणावं लय वजन वाढलं आहे, चांगली दिसना. ठीक आहे, ह्या गोष्टी होत्या, म्हणजे ह्या गोष्टी मनावर घ्यायसारख्या होत्याच. पण असं झालं की आता आम्ही कामानिमित्त गोव्याला आलो, आणि खरंच ते खूप म्हणजे माझ्यासाठी तरी हॅटफुल होतं. माझ्या मिस्टरांना पण खूप सारं वाईट वाटलं, शिवमला पण. म्हणजे पुणे सोडणं आमच्यासाठी कठीणच होतं. ठीक आहे, पण देव सगळं चांगल्यासाठी करतो हे म्हणून आत्ता जरी त्रास होत असला तरी आपण खुश राहायचं की ह्या ज्या गोष्टी झाल्यात ना त्या सगळ्या चांगल्यासाठी झालेल्या आहेत. पण आम्ही इथं आलो, आणि एक म्हणजे आम्ही इथं आलो, एक तर ह्या एरियात आम्ही नव्हतो, म्हणजे इथं नव्हतो. आता आमच्या एरियाचं नाव जे आहे ना तिथं पहिलं आम्ही कलंगूट का काहीतरी होतं, तिथं होतो आम्ही राहायला. केलविनला तिथं होतो. तिथं घर मला आवडलं नाही, सगळं निगेटिव्ह वाटायचं. आणि त्याच्यामध्ये ना आमच्या एका पाहुणीने फोन केला मला, आणि असं आमचं कधी फोनवर वगैरे बोलणं होत नाही, म्हणजे पाहुण्यातल्याच आहेत त्या. मी काही त्यांना नावं नाही ठेवत, पण त्या पाहुण्यातल्याच आहेत. पण त्यांनी जो शब्द बोलला ना, मला त्या शब्दाने मला असं वाटलं की मला हे करणं भाग आहे, हे जर मी केलं नाही ना तर मग माझं अवघड होईल. त्यांनी मला फोन केला, हाय हॅलो कशा आहात, बऱ्या आहात का गेल्या गोव्याला, असं तसं. आणि फोन ठेवण्याच्या आधी जस्ट त्या 2 मिनटं असं म्हटल्या की मी म्हणलंच हिला, म्हणजे त्यांनी उद्देशून असं म्हटलं की मी हिला असं बोललंच की या गोव्यात गेल्यात या वयात, पण आता यांचं कसं होणार, म्हणजे मला सर्वाईव्ह करणं खूप अवघड जाईल गोव्यामध्ये. मग मला असं वाटलं की माझं वय नेमकं झालं आहे किती, माझं वय खूप झालं आहे का. म्हणजे आत्ता सध्याला माझं रनिंग 38 आहे, 38 रनिंग आहे माझं. 3/11/87 माझी जन्मतारीख आहे. मग माझं वय एवढं झालं आहे का की मी सर्वाईव्ह करू शकणार नाही गोव्यामध्ये. मग आपला प्रश्न जो येतो तो येतो परत वजनापाशी. मग वजनापाशी प्रश्न आल्यावर मी विचार केला, अरे माझं वजन वाढलं आहे म्हणून मग लोकांना असं वाटते का की मी गोव्यात सर्वाईव्ह करू शकत नाही. आता मी तुम्हाला ह्याच्यानंतर ते पण सांगेल, पण मी आजचा जो मुद्दा आहे तो एवढाच आहे की मी वजन का कमी केलं. तो शब्द मला इतका लागला की विचारू नका. माझ्या 2 नंबरची बहीण आहे, माझे वडील माझ्या वडिलांचे गुडघे प्रचंड दुखत होते, माझ्या आईचे दुखतात, त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचे दुखतात. आता तिची गर्भपिशवी काढली त्यामुळे तिला कॅल्शियम मिळत नाही म्हणून तिचे गुडघे जास्त प्रमाणात दुखतात. पण आमच्या सगळ्यांचं वजन 65, 70 अबाव 72 वगैरे आहे. 72च्या पुढं तर कोण नव्हतं, पण मीच जी होती, जी मी 75ला गेले होते. सगळ्यांमध्ये मीच आगळी दिसायचे, आणि खूप म्हणजे उंची कमी असल्यामुळे जास्त जाड दिसायचे. मग मी तिथून त्यांनी जो बोललेला शब्द आहे ना त्या शब्दाने मला 2-4 दिवस झोप आली नाही. मग मी पण विचार केला, आत्ता आपण इथे आहोत, अजून 2 वर्षांनी आपल्याला सगळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते सुरू होतील.
मोनोपॉज हे ते अजून मोनोपॉजला वगैरे खूप सारा वेळ आहे, पण म्हटलं माझे पण गुडघे दुखायला लागले, मला पण मग काय वेगळा प्रॉब्लेम झाले, तर मग कसं करायचं. मग त्याला स्वतःसाठी जरा थोडासा वेळ दिला पाहिजे आणि स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. या गोष्टी मी खूप म्हणजे खूप मनावर घेतल्या आणि त्यांनी तो बोललेला शब्द मी मनावर घेतला. मनावर घेऊन मी फायनली म्हणजे आता अजून कमी वजन कमी करायला ना, मला अजून 2-3 किलो तरी वजन कमी करायचं आहे. म्हणजे माझं जे ज्यांच्याकडून मी सल्ला घेतला की किती कमी करायला पाहिजे, त्यांनी तर मला जास्त सांगितलं अजून कमी करायला, पण मला असं वाटतं की अजून 2-3 किलो कमी झालं तरी मला छान होईल. तर तो जो शब्द मी मनावर घेतला ना, त्या शब्दावरून मी आत्तापर्यंत इथपर्यंत आले. आणि मी म्हणते मला कुणी पण नावं ठेवणारी म्हणा किंवा टोंट मारणारी अशी लोकं पाहिजेत, फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं मी मनावर घेतलं आणि मी माझं वजन कमी केलं. अजून करायचं आहे, पण ते पण मी नक्कीच करणार आहे. तर तुम्ही पण म्हणजे कम्फर्टेबल जसं आहात ना, तसं कम्फर्टेबल राहा, व्यायाम करा, रोज स्वतःसाठी वेळ द्या. बाकी इथं जे आहे ते सगळ्या गोष्टी होणार आहेत. बरोबर आहे का नाही. आता व्हिडिओ सांगायचं म्हटलं तर रोज एक व्हिडिओ करेन, टाकेल मी, पण आजचा व्हिडिओ इथं संपूयात कारण गाड्यांचा आवाज खूप येतो आहे. काय सांगू तुम्हाला, खूप आवाज येतो गाड्यांचा. येतो आहे की नाही तुम्हाला कदाचित माझ्यातले काही शब्द आठवले पण नसतील, पण आपण बारीक झालं की पहिलं तर अजून माझ्या सासूचं रिॲक्शन तर बघितलेलं नाही मी बारीक झालं. आई रोज म्हणतील ग बाय बारीक झाली, तू अंडू उतरून गेले, आई असं बोलती, पण अजून तर माझ्या सासूचं रिॲक्शन यायचं आहे जे मी पुण्याला गेल्यावरच बघायला भेटेल. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या स्वतःला पण खूप छान वाटतं वजन कमी झाल्यावर, आणि लोकांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी करा. बरोबर. गाव जय